हे आपण 1 लिटर आता दूध घेतलं आहे आणि त्याला मस्त असं उकळी यायला गरम करायला ठेवलं. आता उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये आता बदाम टाकूया बारीक करून. हे आपण आता बदाम घेतलेत. ही आहे विलायची. विलायची बारीक करून घ्यायची आणि बदाम पण आपण बारीक करून घेऊ. विलायची बदाम बारीक करून आपण याच्यात उकळी आली आहे दुधाला. आता आपण त्याच्यात टाकलंय. हे आता 1 लिटर दूध आहे, त्याचा आपण हा मसाला ॲड करणार आहेत. चितळेचा मसाला आहे, बासुंदी मसाला. आपण आता बासुंदी मसाला घेतला आहे. हा बघा, हा आपला बासुंदी मसाला आहे. आपण हा बासुंदी मसाला आता दुधामध्ये टाकूया. मसाला आपण आता दुधामध्ये टाकलाय. आता मिक्स करून घेऊ. आपण सगळं एकजीव करून घेऊ. सगळं एकत्र करायचं. बासुंदीला असा छानसा कलर आलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. पूर्ण मिक्स केला मसाला. हे बघा, मी आता एवढी साखर घेतलेली आहे गोड व्हायला. आता आपण ही साखर बासुंदीमध्ये दुधामध्ये टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड आवडत असेल तर गोड तुम्ही जास्त प्रमाणात साखर टाकू शकतात किंवा मग कमी टाकू शकतात. तुम्हाला गोड नसेल आवडत तर. हे बघा, साखर टाकली. आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. आणि असं पूर्णपणे असं विरघळून जाईल साखर. असं मिक्स करूया. चांगलं अजून उकळू देऊया. आता पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपण चांगलं आता त्याला उकळून घेऊ. बासुंदी छान अशी बासुंदी होईपर्यंत. थोडं आता पातळ आहे, अजून थोडं घट्ट होईल छान. आता पुरी घेतली तळायला. बासुंदी होते. ही पुरी रेडी केली इकडं. पुरी झाल्या आहेत. आता आपण आता जेवायला बसूया. तुम्ही बघू शकता तुम्ही कशा पुऱ्या छान छान झाल्या आहेत. इकडे बासुंदी होते. आता आपण बासुंदी घेऊया. आपण घेतली आता बासुंदी. हे बघा किती छान आहे. हे बघा, आता आपण ताट तयार करतोय. हा घेतला आपण राईस, हा घेतला वरण आणि हा ताट. आपला ताट आता तयार झालेला आहे. हे बघा, आता हे माझी दोघं मुलं जेवायला बसतायत. दादा जेवायला बसतोय. वाव, कसं आहे दीदी? छान. असं कर, छान छान कर दादा. कसे लागते? छान छान. वा वा, छान छान.